वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2साठी भाषा 1 आणि भाषे 2साठी विषय मराठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावर पाहणार आहोत मित्रांनो. म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत, प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. कारण 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे, कोणता अभ्यासक्रम या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेला होता मित्रांनो, ते संपूर्ण अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी प्रश्न ॲड करत आहोत. व्हिडिओ क्रमांक 16 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो. यापूर्वी आपण 15 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकतात मित्रांनो. कारण संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा मित्रांनो, जे पहिला प्रश्न आहे सर, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की खारट खाली दिलेल्या शब्दांची जात ओळखा. म्हणजे एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे की खारट हा शब्द दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की दिलेल्या शब्दाची जात ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. लॉजिकली प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: सर्वनाम, विशेषण, क्रियापद किंवा क्रिया विशेषण. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, खारट काय असणार आहे तर विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी काही माहिती इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की खारट हे एक विशेषण म्हणजे गुणवाचक विशेषण आहे. ते नामाबद्दल, उदाहरणार्थ खारट भाजी, खारट पाणी अधिक माहिती सांगते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा पाहू शकतो. चला प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 वाक्य म्हणजे 2 केवळ वाक्यांचा प्रयोग केलेला आहे. पहिला वाक्य आहे की गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण हा उभयन्वी अव्ययांनी हे 2 वाक्य जोडलेले आहेत, ते पाप आहे. दुसरं वाक्य, या वाक्याचा प्रकार ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: केवळ वाक्य, शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य. तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारले जाणार की योग्य जोडी निवडा. आता हे बघा मित्रांनो, उद्देश कर्म, उद्देश क्रियापद, उद्देश कर्ता, उद्देश विधेय. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे की उद्देश म्हणजे काय, म्हणजे बरोबर जोडी कोणती तर उद्देश म्हणजे कर्ता. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. कारण उद्देश म्हणजे काय तर कर्ता. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आम्ही जातो अमुच्या गावा. या वाक्यातील उद्देश कोणते. आता आपण उद्देश म्हणजे काय तर करता आता वरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहोत. आता या ठिकाणी एक वाक्य दिलेले आहे. वाक्य कशा प्रकारे आहे की आम्ही जातो अमुच्या गावा. या वाक्यातील म्हणजे उद्देश म्हणजे करता कोणता. तर हे बघा, या ठिकाणी गावा, आम्ही, जातो, अमुच्या अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि उद्देश म्हणजे करता, तर या ठिकाणी करता कोण तर आम्ही. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. हे बघा, 5वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की
शुद्ध लेखन दृष्टया अचूक शब्द ओढ़ा, या फिर हमको हिंदी में प्रश्न पूछा जाता है कि सर वर्तनी के हिसाब से शुद्ध शब्द का चयन कीजिए, सही शब्द का चयन कीजिए. तशाच प्रकारे हा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये दिलेला आहे की शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, जीवन म्हणजे बरोबर कोणत्या ठिकाणी लिहिलेला आहे, तर पर्याय जे 4 असेल म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. अचूक शब्द या ठिकाणी ऑप्शन डी असेल. मित्रांनो व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत मित्रांनो, टोटली ॲनालायसिस करून आणि टोटली म्हणजे परीक्षेसाठी जे मेन क्वेश्चन आहे त्या प्रश्नांचं सिलेक्शन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तर हे बघा या ठिकाणी जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी म्हणजे काय, तर हिंदीमध्ये आपण याला विलोम अर्थी शब्द म्हणू. ओके, आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती, तर हे बघा ताटिनी सरिता समानार्थी जोडी झाली बरोबर. कलंक काळीमा समानार्थी आहे. विरह दुरावा समानार्थी आहे, परंतु या ठिकाणी आय व व्यय म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती, तर ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न IMP हा प्रश्न असणार आहे की पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मित्रांनो नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 3 ऑप्शन जे आहे ते बरोबर राहणार आहे. कारण केशराचे शेत आत्मचरित्र आहे, ही श्री इची इच्छा आत्मचरित्र आहे, बहुरूपी सुद्धा या ठिकाणी आत्मचरित्र आहे, परंतु या ठिकाणी दिलेलं आहे की कोणते नाव आत्मचरित्राचे नाही, तर संपूर्ण बाळकराम आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न आहे की पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे की महेश एलकुंचवार, ऑप्शन 2 गंगाधर गाडगीळ, ऑप्शन 3 अनंत कानेकर किंवा ऑप्शन 4 गोवी कारंदीकर. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. गंगाधर गाडगीळ आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे सर आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ओके, हा प्रश्न हिंदीमध्ये सुद्धा आला होता आणि मराठीमध्ये सुद्धा आला होता. म्हणजे हा प्रश्न जर हिंदीमध्ये आपण पाहिला तर याचा उत्तर तोच असणार आहे आणि मराठीमध्ये पण याचा उत्तर तोच असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न आहे की वाच्य प्लस अर्थ या 2 पदाच्या योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. तर हे बघा मित्रांनो, वाच्य या ठिकाणी अ आलेला आहे आणि अर्थ या ठिकाणी सुद्धा अ आलेला आहे आणि जेव्हा अ प्लस ओ मिळून काय तयार होतो, तर आ तयार होतो. तर हे बघा या ठिकाणी आता वाच्यार्थ तर आहे, परंतु ऑप्शन 1 बरोबर आहे की ऑप्शन 3 बरोबर आहे, तर ऑप्शन जे 1 दिलेला आहे वाच्यार्थ आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे. सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. ओके, भाववाचक नामाचे चुकीचे रूप कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. वैविध्यता, सौकर्य, सामिप्य किंवा मधुरता, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 वैविध्यता या ठिकाणी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण सिलेबस आमच्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. मित्रांनो हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाचे टोटली व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो आप लोगों को पता है कि हमारा जो रिजल्ट रहा है दोस्तों 2024, 2025 और 2026 टीईटी और सीटेट की परीक्षा का बहुत
बहुत उत्कृष्ट निकाल रहा है दोस्तों। तो मैं आपको बता रहा हूं कि हिंदी और मराठी में मैं आपकी 50 मार्क्स की गारंटी लेता हूं दोस्तों, क्योंकि यहां से अगर आप पढ़कर पेपर देंगे, हमारे नोट्स पढ़कर अगर आप पेपर देंगे, तो डेफिनेटली आपको हिंदी मराठी में 45 से 50 मार्क जो है दो ही सब्जेक्ट में यहां से क्या है दोस्तों देखने के लिए मिलेंगे। वीडियो को प्लीज लाइक कीजिए, चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप भी हासिल कर सकते हैं। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। ओके, प्रश्न 11 बघा, प्रश्न क्रमांक 11। आता हे बघा प्रश्न क्रमांक 11 जे दिलेला आहे की तो साधू या देवाळातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी असतो हा क्रियापद आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय दिलेले आहे। तुम्ही पाहू शकतात की साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्य काळ किंवा रीती वर्तमान काळ, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि वाक्य दिलेलं आहे। प्रश्न विचारलेला आहे की सर तो साधू या देवाळातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा। तर रीती वर्तमान काळ पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 4 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। 12वा जे प्रश्न आहे, प्रश्न सर अशा प्रकारे दिलेला आहे। प्रश्न तुम्ही पाहू शकतात की ही न्यूनता सुखाची चित्त सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी या काव्य पंक्तीतील रस ओळखा। हे बघा मित्रांनो, रस संदर्भात या ठिकाणी प्रश्न आलेला आहे। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, अद्भुत रस, शांत रस, करुण रस किंवा शृंगार रस, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की एक ट्रिक आहे, एक लॉजिकली प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो की स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी म्हणजे करुण रस या ठिकाणी उत्पन्न होत आहे। तर ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। 13वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा। ओके, म्हणजे फक्त एकच शब्द या ठिकाणी विशेषण नसणार आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, दुखरा म्हणजे विशेषण, किरकिरी म्हणजे विशेषण, आजारी म्हणजे विशेषण, परंतु आवाका या ठिकाणी विशेषण नसलेला शब्द आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। 14वा प्रश्न आहे की सर तद्भव शब्द ओळखा। तत्सम आणि तद्भव शब्द यामधील तुम्हाला फरक माहित पाहिजे। आता या ठिकाणी तद्भव शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। ओके, म्हणजे संस्कृतचे जे शब्द आहेत ते मराठीमध्ये बदलून वापरले जातात, त्याला आपण तद्भव शब्द असे म्हणतो। संस्कृत के वह शब्द जो बदलकर हिंदी में इस्तेमाल होते हैं उनको हम तद्भव शब्द कहते हैं। अशा प्रकारे हिंदी आणि मराठीमध्ये व्याख्या केलेली आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, विशेष तत्सम शब्द आहे, व्यक्ती तत्सम शब्द आहे, मारक तत्सम शब्द आहे, परंतु म्हैस या ठिकाणी काय आहे तर तद्भव शब्द आहे। म्हणजे पर्याय जे आपला 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे सर। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की उभयान्वी नसलेले अव्यय ओळखा। आता हे बघा मित्रांनो, उभयान्वी नसलेले अव्यय कोणते, तर उभयान्वी अव्यय म्हणजे काय तर किंवा, कारण 2 वाक्य किंवा 2 शब्दांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण उभयान्वी अव्यय असे म्हणतो। वा उभयान्वी अव्यय आहे आणि वो हे सुद्धा या ठिकाणी उभयान्वी अव्यय आहे, परंतु वाहवा या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे। म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न। त्या अगोदर तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, 1 मिनिट, महाटेट 2026 साठी आपले जे नोट्स आहे मित्रांनो ते अवेलेबल आहे। तुम्ही स्क्रीनमध्ये डिटेल्स या ठिकाणी पाहू शकतात की मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयाचे अपडेट नोट्स, म्हणजे महाटेट 2026 साठी हे आपले अपडेट नोट्स असणार आहे मित्रांनो। 90 मार्कासाठी तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे 3 विषय आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी 399 रुपये फक्त आपण प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो। लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे परचेस करू शकता। सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स आहे मित्रांनो ते दिली जाईल। म्हणजे झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि काही जास्त पेजेस नाही, म्हणजे लिमिटेड पेजेस आहे मित्रांनो, परंतु टोटली अभ्यासक्रम
टोटली सिलेबस आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. म्हणजे 100% तुम्हाला कमीत कमी 90 पैकी 70 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे हे नोट्स वाचल्यानंतर. और अगर आप हिंदी के लेना चाहते हैं, सिर्फ मराठी के सिर्फ लेना चाहते हैं, ये बाल मानस शास्त्र के आप लेना चाहते हैं दोस्तों, तो आप अलग अलग भी इसको परचेस कर सकते हैं. डिटेल्स के लिए क्या है, आपको व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप इसको परचेस करेंगे. दोस्तों मैं आपको बता रहा हूं कि इतना पढ़ लेने के बाद आपको किसी चीज को करने की कोई जरूरत नहीं है दोस्तों. मैं आपको बता रहा हूं कि आराम से आपका पेपर जो है निकल जाएगा. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. वीडियो को प्लीज लाइक कीजिए. चॅनल पे नए हो दोस्तों तो चॅनल को सबस्क्राईब कीजिए. पुढचा प्रश्न. ओके, आता प्रश्न क्रमांक 16 बघा. प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते. सोपा प्रश्न आहे. संयुक्त व्यंजने, व्यंजने, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने. तर हे बघा, व्यंजने तर ते आहेच, व्यंजने तर ते आहेच, परंतु या ठिकाणी संयुक्त व्यंजने बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न आहे की सर सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. आता हे बघा मित्रांनो, सत प्लस जन म्हणजे संधी कशा प्रकारे तयार होते, तर सत प्लस जन म्हणजे या ठिकाणी व्यंजन संधी झाली. कोणती संधी झाली, तर व्यंजन संधी झाली. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न काय आहे की राजाने प्रधानास बोलवले. ओके, आता या ठिकाणी एक शब्द आपण अंडरलाईन केलेला आहे म्हणजे हायलाईट केलेला आहे, प्रधानास. या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या वाक्यातील कर्म आहे प्रधानास आणि स प्रत्यय लावलेला आहे. ओके, तर या वाक्यातील कर्माची विभक्ती कोणती, तर हे बघा द्वितीय आणि चतुर्थ विभक्तीमध्ये काय असतो माहित आहे तुम्हाला, सलानाते, सलाते, सलानाते हे विभक्ती आहे. तर या ठिकाणी जे प्रधानास विभक्ती लागलेली आहे ते असणार आहे द्वितीय. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 राहणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की असे म्हणतात की डॅश डॅश दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पे दक्षिणा आणि पे दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 20वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, अजातशत्रू म्हणजे काय, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बरोबर उत्तर काय राहणार आहे, तर हे बघा कोणाशीही शत्रुत्व नसलेला. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटसाठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आपले प्रश्नसंच सुद्धा रेडी झालेले आहे. पेपर 1 साठी 50 प्रश्नपत्रिका, पेपर 2 साठी 40 प्रश्नपत्रिका, पेपर 1 मध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची 50 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे विथ आन्सर की. प्राइस आपण फक्त 499 रुपये ठेवलेला आहे मित्रांनो. पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र ही 40 प्रश्नपत्रिका आहे म्हणजे विथ आन्सर की. याचा सुद्धा प्राइस आपण फक्त 399 रुपये ठेवलेला आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला कॉम्बो पॅक पाहिजे तर पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. 699 मध्ये तुम्हाला 90 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. पेपर 1 साठी 50 आणि पेपर 2 साठी 40 प्रश्नपत्रिका. लिमिटेड ऑफर आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे पीडीएफ क्वेश्चन सेट मिलना है मित्रों. क्वेश्चन सेट आपको पीडीएफ स्वरूप में मिलेंगी. इस तरीके से एक नोट भी नीचे दिया गया है दोस्तों. तो व्हाट्सअप नंबर दिया गया, इस नंबर पे कॉन्टैक्ट कर क्या है आप इसको परचेस करू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.